लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा तुमचा ऑक्टोबर महिन्याचा म्हणजे जो थकलेला लाभ होता तो 2 ते 3 दिवसापूर्वीच वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याचं वाटप होणार आहे। तर बघा आता नोव्हेंबर महिन्याचा लाभ मात्र तुमचा या ठिकाणी तुम्हाला लेट आता भेटू शकतो, कारण की आचारसंहिता चालू झालेली आहे। त्याच्यामुळे या काळामध्ये नोव्हेंबर महिन्याचा लाभ तुम्हाला भेटणार नाही, तो तुम्हाला पुढच्या महिन्यामध्येच या ठिकाणी भेटू शकतो। तुमचे ऑक्टोबर महिन्याचे मात्र पैसे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा। आले असतील तर पुढे तुमचा जिल्हाही सांगा, आलेले नसतील तर नाही म्हणून देखील सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। तर बघा आता टप्प्याटप्प्याने हे पैसे तुमचे जमा होत आहेत। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे तुमचा ऑक्टोबरचा 16वा हप्ता मात्र तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे। त्याबद्दल 2 ते 3 दिवसापूर्वी स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून देखील त्याबद्दलची माहिती दिलेली होती की ही प्रक्रिया जी आहे सुरुवात होत आहे म्हणून। आता महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्याबद्दलची अजून मोठी अपडेट आलेली ती म्हणजे योजनेला आता ब्रेक लागलेला आहे। त्याचं कारण नेमकं काय आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। खरे तर ही योजना 2024 मध्ये सुरू झाली। यासाठी पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना दर महिन्याला हे 1500 रुपये तुम्हाला दिले जात आहेत। याचा फायदाही तुम्हाला होत आहे। तर जुलै 2024 पासून या योजनेला सुरुवात देखील झाली आणि आतापर्यंत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना एकूण 16 लाभांचं वितरण जे आहे या ठिकाणी 16 इन्स्टॉलमेंटचं वितरण जे आहे करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत तुम्हाला पूर्णचे पूर्ण लाभ भेटलेले असतील। तर लाडक्या बहिणींना अलीकडेच आता 16वा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा लाभ जो आहे तो वितरित देखील करण्यात आलेला आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून सुरू आहे त्याचं वितरण आणि आज उद्याला सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हा ऑक्टोबरचा लाभ देखील जमा होऊन जाईल। तर बघा आचारसंहितेपूर्वी याचं वितरण सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र आता ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण तर झालं, मग नोव्हेंबरमध्ये हे वितरण करण्यात आलं। आता नोव्हेंबरचा हप्ता या महिन्याच्या शेवटी येईल अशी आशा सर्वांना होती लाडक्या बहिणींना। मात्र आता लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागलेला आहे। खरं तर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर नुकतीच आता आचारसंहिता जाहीर करण्यात आलेली आहे। तर बघा राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत नगर परिषदा निवडणुका जाहीर केल्या आहेत आणि कालपासून यासाठी आचारसंहिता देखील लागू झालेली आहे। याच आचारसंहितेच्या नियमानुसार आपण जर बघितलं कोणताही पक्ष आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजना, बैठका, सभा इत्यादी गोष्टी करण्यास अपात्र राहणार आहे आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व जे मनाई आदेश असतात ते तात्काळ त्यांना लागू होतात। तर त्याच्यामुळेच आता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जर केंद्र आणि राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तारूढ पक्षांनी विविध कल्याणकारी योजना सवलतींची घोषणा करून किंवा सार्वजनिक निधीतून मुद्रित किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे शासनाच्या कामगिरीचा ठळकपणे प्रचार केला आणि कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला चालना दिली तर या आचारसंहितेचा भंग जो आहे तो मानला जातो। थोडक्यात आचारसंहिता काळात सरकारला अधिकाराचा दुरुपयोग करता येणार नाही। दरम्यान जर कोणी असा नियमाचा भंग केला तर आचारसंहितेचा नियमाचा भंग आहे असं मानलं जाणार आहे। हेच कारण आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला देखील आता पुढील काही महिना म्हणजेच एवढा महिना तरी या ठिकाणी ब्रेक लागणार आहे। तर ही योजना तात्पुरती स्थगित राहणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या की पुन्हा एकदा योजना सुरळीतपणे सुरू राहणार आहे। मग तुमचा या ठिकाणी हा आचारसंहितेचा पूर्ण काळ जो असणार आहे त्या काळामध्ये ही योजना तात्पुरती स्थगित असणार आहे। पुन्हा एकदा आचारसंहिता संपल्यास पुन्हा एकदा या ठिकाणी पूर्णपणे सुरळीत झाल्यास या ठिकाणी तुमची योजना चालू राहणार आहे अशी माहिती सध्या या ठिकाणी हे न्यूजमध्ये आलेली आहे। तर सध्या तरी तुमचा 16वा इन्स्टॉलमेंट जो आहे तोच तुमचा वाटप होत आहे। बाकी तुमचा नोव्हेंबर महिन्याचा इन्स्टॉलमेंट जो असणार आहे सध्या आचारसंहिता संपल्यानंतर या ठिकाणी पुढं अजून या ठिकाणी ही योजना सुरळीत राहणार आहे। आता महत्त्वाचं ई-KYC प्रक्रिया सध्या सुरूच आहे। आता ई-KYC प्रक्रियेमध्ये महत्त्वाचा या ठिकाणी सर्वांना प्रॉब्लेम येतो आहे तो म्हणजे वडील वारलेले आहेत, पतीही हयात नाहीत, तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी त्यामुळे अडचणी येत आहेत की मग यापैकी नेमका कोणाचा आधार क्रमांक टाकायचा हा देखील तुम्हाला अडचणी येते का, हा एरर तुम्हाला येतोय का कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की हो म्हणून सांगा। जर तुम्हाला असा एरर येत असेल तर बघू शकता ही न्यूज आलेली आहे। 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला ई-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे। जिल्ह्यात 11.5 लाख योजनांचे लाभार्थी, आता बघा ही अहिल्यानगर जिल्ह्याबद्दलची न्यूज आलेली आहे। काय म्हटले याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-KYC प्रक्रिया बंधनकारक जी आहे ती करण्यात आलेली आहे। तसा GR देखील आलेला आहे। तर या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी ई-KYC दरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणं आवश्यक असल्याने अनेक महिलांची मोठी अडचण झालेली आहे।
वडील पतीच्या आधार कार्डचा जो तुम्ही नंबर टाकणार आहे त्याच्यावरून तुमचं उत्पन्न तपासलं जाणार आहे। तर बघा ई-KYC प्रक्रियेत लाभार्थी महिलेला स्वतःचा आधार क्रमांकासोबतच पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक देणं अनिवार्य करण्यात आलं आहे। या आधार क्रमांकांच्या माध्यमातून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तपासलं जाणार आहे। तर लाभासाठी ई-KYC तुम्हाला बंधनकारक आहे। मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये ई-KYC करणाऱ्या महिलांना या ठिकाणी 18 नोव्हेंबरपर्यंत त्यांची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे पात्र लाडक्या बहिणींना। आता बघा घटस्फोटितांसाठी देखील अडचण आहे। ई-KYCसाठी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक बंधनकारक केल्यामुळे अनेक महिलांची मोठी अडचण झाली आहे। ज्या महिलांचे वडील वारले आहेत किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे अशा महिलांना ई-KYC पूर्ण करताना आधार क्रमांक उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहेत। मग त्यांनी नेमका आधार क्रमांक कुणाचा टाकायचा हा ऑप्शन जो आहे जी वेबसाईट आहे त्याच्यावरती उपलब्ध नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांना ह्या अडचणी येत आहेत। 18 नोव्हेंबरपर्यंतची मुदत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-KYC। सध्या 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आलेली आहे। या मुदतीत सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-KYC प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असणार आहे। स्वतः तशी माहिती जी आहे या ठिकाणी ट्विट करून देण्यात आलेली होती। बघा कुटुंबातील इतर सदस्यांचे पर्याय देण्याची मागणी। बघा पती किंवा वडील हयात नसलेल्या किंवा घटस्फोटित महिलांना येणारी अडचण लक्षात घेता कुटुंबातील सदस्य किंवा सासरकडील सदस्याचा आधार क्रमांकाचा वापरचा पर्याय उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे। याबद्दलची मागणी करण्यात येत आहे। तर बघा अर्जाची या ठिकाणी पडताळणी तुमची होणार आहे। बघा जिल्ह्यात एकाच कुटुंबात 2पेक्षा जास्त लाभार्थी असे 21 वर्षापेक्षा कमी व 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या अर्जाची पडताळणी करण्याचं काम देखील सुरू आहे। तर बघा सध्या तरी या ठिकाणी ही जी योजना आहे ती स्थगित आहे आचारसंहितेच्या काळामध्ये। त्याचा लाभ तुम्हाला तर भेटणार नाही, जो की तुमचा हा नोव्हेंबरचा इन्स्टॉलमेंट आहे त्याच्या आचारसंहिता संपल्यानंतर पुढं सर्व सुरळीत होईल, त्याच्यानंतर मग ही योजना पुन्हा एकदा चालू होईल। मात्र ई-KYC पोर्टल तुमचं सध्या सुरूच आहे। ई-KYC या ठिकाणी सर्वांनी करणं गरजेचं आहे, जे की 18 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला करता येणार आहे। त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी ladkibhin.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ जे आहे या ठिकाणी दिलेलं आहे। तर ई-KYC तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावरतीच करायची आहे, इतर फेक वेबसाईटवरती तुम्हाला ई-KYC करायची नाही, जेणेकरून या ठिकाणी तुमचं मोबाईल वगैरे हॅक होण्याची शक्यता असू शकते। फेक वेबसाईटवरती तुम्ही ई-KYC केल्यास तिथं तुम्ही आधार क्रमांक दिल्यास त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला जे गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे जे या योजनेसाठी बनवलेलं आहे तिथं जाऊन ई-KYC करायचे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी कुठलाही परिणाम होणार नाही। तर सध्या बघा या ठिकाणी आचारसंहितेचा काळ असल्यामुळं नोव्हेंबरचा लाभ तर तुम्हाला या ठिकाणी या महिन्यामध्ये भेटणं अशक्य आहे। आणि तसं बी आपण जर बघितलं मागच्या 5 ते 6 महिन्यापासून प्रत्येक महिन्याचा जो इन्स्टॉलमेंट असतो तो तुम्हाला त्या महिन्यामध्ये येताना दिसत नाही, तो पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येताना दिसतो। जसंच की आपण बघितलं ऑक्टोबर महिन्याचा जो तुमचा लाभ होता इन्स्टॉलमेंट होता तो तुम्हाला या ठिकाणी ह्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात वाटप सुरू झालेलं आहे। आणि त्याचं वितरण जे आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार टप्प्याटप्प्याने होत आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये त्याचं वितरण झालं आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि जर झालेलं नसेल तर ते टप्प्याटप्प्याने या ठिकाणी तुमचं होणार आहे, सर्वांना होणार आहे। कारण की आचारसंहितेच्या अगोदरच त्याचं वितरण सुरू झालेलं आहे। मात्र आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा एकदा ही योजना सुरळीतपणे या ठिकाणी सुरू राहणार आहे, त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा। पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।